आहाहा! तो घरी केक बनवताना येणारा सुगंध, ती आवड. विचार करा, ह्याच आवडीला एका यशस्वी व्यवसायात बदलता आलं तर? आज आपण नेमकं हेच करणार आहोत. बेकिंगच्या स्वप्नाला प्रत्यक्षात कसं आणायचं याचा एक संपूर्ण रोडमॅप अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग. ओके, तर आपला प्रवास या 6 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहे, म्हणजे अगदी आयडिया डोक्यात येण्यापासून ते प्रत्यक्ष कमाई सुरू होईपर्यंत. प्रत्येक टप्पा आपल्याला एक क्लिअर दिशा देईल. चला सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, बेकरी व्यवसायाची कल्पना. म्हणजे आपल्या पॅशनला प्रॉफिटमध्ये कसं बदलायचं ते बघूया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? एक चांगला बेकरी व्यवसाय चक्क 3 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो. हो, खरंच. आणि म्हणूनच तर आजकाल बरेच जण या व्यवसायाकडे वळत आहेत. बरं, आयडिया तर ठरली. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजे व्यवसायाची अधिकृत नोंदणी. आता आपल्या व्यवसायाला एक कायदेशीर रूप द्यावं लागेल, नाही का? इथे ना आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय आहेत. एक, तुम्ही घरून सुरुवात करू शकता. त्यासाठी फार काही परवानग्या लागत नाहीत, पण हो, स्वच्छतेचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील. आणि दुसरा पर्याय, जर तुम्हाला प्रॉपर दुकान थाटायचं असेल, तर मग मात्र FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सोबत महानगरपालिकेचा परवाना हे दोन्ही बंधनकारक आहेत. ओके, कायदेशीर बाबी झाल्या. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, तिसरा टप्पा, व्यवसाय योजनेची आखणी. खरं तर हीच आहे आपल्या यशाची खरी ब्लूप्रिंट. आता विचार करा, आपल्या बेकरीची ओळख काय असणार? एकदम खास प्रकारचे ब्रेड, की डोळे दिपवणारे डिझायनर केक्स, किंवा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत कुकीज? योग्य मेन्यू निवडणं म्हणजे आपल्या व्यवसायाचा आत्मा ठरवण्यासारखं आहे. या बिझनेस प्लॅनमध्ये मुख्यत्वे 3 गोष्टी येतात. स्टेप 1, उपकरणं, म्हणजे मिक्सर, ओव्हन, रेफ्रिजरेटर यासारख्या गोष्टी. स्टेप 2, फर्निचर, आपलं दुकानातून कसं दिसेल त्याचं इंटेरियर. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपली टीम. एक चांगला शेफ आणि त्याला मदत करायला एक सहाय्यक. चला, आता जरा पैशांबद्दल बोलूया. आपला चौथा टप्पा आहे खर्च आणि कमाईची गणना. म्हणजे गुंतवणूक किती करावी लागेल आणि त्यातून नफा किती मिळू शकतो, हे आर्थिक गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर अंदाजे आकडा आहे साधारण 2,55,600 रुपये. एका छोट्या ते मध्यम आकाराच्या बेकरीसाठी एवढी गुंतवणूक लागू शकते. आता प्रश्न असा आहे की हे पैसे नेमके कुठे आणि कसे खर्च होतात? चला तेच बघूया. यातला पहिला भाग आहे भांडवली खर्च, ज्याला कॅपेक्स म्हणतात. म्हणजे हा खर्च फक्त एकदाच सुरुवातीला करावा लागतो. जसं की जागेचं डिपॉझिट, लागणारी मशिनरी, दुकानाचं फर्निचर आणि लायसन्स वगैरे. ह्या सगळ्यासाठी मिळून अंदाजे 2,16,000 रुपये लागतील. आणि दुसरा असतो परिचालन खर्च, म्हणजे ओपेक्स. हा खर्च आपल्याला दर महिन्याला करावा लागतो. यामध्ये दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांचा पगार आणि कच्चा माल जसं की मैदा, साखर, बटर या सगळ्याचा समावेश असतो. हा खर्च महिन्याला साधारण 39,575 रुपयांपर्यंत येऊ शकतो. आता हे आकडे बघून, विशेषतः सुरुवातीचा तोटा बघून घाबरून जायचं काही कारण नाही. हे अगदी नॉर्मल आहे, प्रत्येक नवीन व्यवसायात असं होतंच. पण इथे बघा, योग्य नियोजन केलं तर पहिल्या 3 महिन्यानंतर चौथ्या महिन्यापासूनच आपण साधारण 14% नफ्याची अपेक्षा करू शकतो. हीच तर आहे एका चांगल्या प्लॅनिंगची ताकद. ठीक आहे, तर बेकरी तयार आहे, पदार्थही तयार आहेत. पण लोकांना आपल्या या चविष्ट पदार्थांबद्दल कळणार कसं? ते आपल्यापर्यंत पोचणार कसे? त्यासाठी लागतो 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, मार्केटिंग. आजच्या डिजिटल युगात मार्केटिंग खरं तर खूप सोपं झालंय. पहिले काम, Instagram आणि फेसबुकवर आपल्या बेकरीचं एक छानसं पेज तयार करा आणि त्यावर पदार्थांचे तोंडाला पाणी सुटेल असे फोटो टाका. सुरुवातीला आपले मित्र, नातेवाईक यांनाच आपले पहिले ग्राहक बनवा. झोमॅटो, स्विगीसारख्या ॲप्सवर नक्की रजिस्ट्रेशन करा. आणि हो, एक मस्त आयडिया म्हणजे आपल्या जवळच्या फुलवाल्यांशी टायअप करा. कारण विचार करा, केक आणि फुलं किती भारी कॉम्बिनेशन आहे, नाही का? आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे सामान्य चुका टाळणे. कारण व्यवसाय सुरू करणं एक गोष्ट आहे आणि तो यशस्वीपणे चालवत राहणं ही दुसरी. त्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. बेकरी व्यवसायात एक मोठी चूक हमखास होते आणि ती म्हणजे कच्च्या मालाचा गरजेपेक्षा जास्त साठा करणं. हे लक्षात ठेवायला हवं की आपले बहुतेक पदार्थ नाशवंत असतात. त्यामुळे
जास्त माल खरेदी केला म्हणजे जास्त नुकसान होण्याची शक्यता वाढते. मग ह्यावर उपाय काय? अगदी सोप्पा आहे. मालाची खरेदी आठवड्याच्या गरजेनुसार करा, म्हणजे वीकली बेसिसवर. यामुळे काय होईल? एकतर तुमचा खर्च नियंत्रणात राहील आणि दुसरं म्हणजे तुमच्या ग्राहकांना नेहमी फ्रेश पदार्थ मिळतील. आणि एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. शिळे बेकरी प्रॉडक्ट्स कधीही कुणालाही विकू नका. थोड्याशा फायद्यासाठी आपण आपल्या व्यवसायाची गुडविल म्हणजे आपलं नाव खराब नाही करू शकत. कारण शेवटी काय, ग्राहकांचा विश्वास हीच आपली सर्वात मोठी कमाई आहे. तर हा होता बेकरी व्यवसायाचा संपूर्ण रोडमॅप. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. समजा आज आपण एक नवीन बेकरी सुरू केली, तर आपल्या मेन्यूमधला असा कोणता एक सिग्नेचर आयटम असेल जो त्या बेकरीची खास ओळख बनेल? जरा विचार करून बघा.